नमस्कार, मी निशा खुचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे। त्याच्यावर जाऊन क्लिक करा, तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज बघायला भेटतील। तर मैत्रिणींनो, आता मुलांची परीक्षा संपत आली आहे। आज तर माझ्या मुलींची दोघींची पण लास्ट पेपर आहे। त्यामुळे त्यांची फरमाईश आहे की मम्मी काहीतरी वेगळं बनव, थोडं चटकदार। तर मी म्हटलं चल जाऊ दे, आपण आता एवढा दिवस अभ्यास केला आहे बोलून तर आपण काहीतरी त्यांना बनवून देऊया। आणि आता तर मुलांची सुट्टी होत आहे, 2 महिने मुलं कायम आता घरात राहणार आहेत। तर 2 महिने दुपारच्या जेवणाची त्यांची कटकट असणार आहे। दुपारी म्हणा रात्री म्हणा काहीतरी वेगळं बनव, काहीतरी वेगळं बनव हेच त्यांच्या तोंडात असतं। आमच्याकडे तर असं असतं की रोज तेच ते डाळ नको, आमटी नको, भाजी नको, काहीतरी वेगळं बनव। तर मी आज ठरवलं आहे की आपण आज फ्राईड राईस बनवूया, व्हेज फ्राईड राईस। तर व्हेज फ्राईड राईस असं तरी मुलं कोबीची भाजी, ही बी फरस बी वगैरे खायला कंटाळा करतात। मग काय करायचं, आपण ही सगळं असं घालायच्या भाज्या आणि एकत्र भात त्यांना बनवून द्यायचं। त्यांना पण आवड लागते, वाटते की आपण काहीतरी वेगळं खातो आहे एक दिवस असं वाटतं त्यांना आणि ते आवडीने खातात। तर आता बघा, हे फक्त मी अद्रक इथे आलं घेतलं नाहीये, बाकी इथे सगळं सामान मी घेतलेलं आहे। हा एक कोबी, फरस बी स्वच्छ भाज्या धुवून घ्यायच्या पहिल्या, पाणी राहिलं तर भाज्या नरम पडतील आपण जेव्हा फोडणी करतो तेव्हा। म्हणून काय करायचं, भाज्या स्वच्छ धुवायच्या आणि नंतरच चिरून घ्यायच्या। तर हा कोबी आहे, फरसबी, हा ओला कांदा, कांद्याची पात असते त्याचा कांदा आहे, हे गाजर आहे आणि ही आहे लसूण। तर मी हे 3-3.25 वाट्या एवढे तांदूळ घेतले आहेत। बघा, लांब दाण्याचा हा बासमती तांदूळ आहे। तो जर तुमच्याकडे नसला तर तुम्ही कोणताही घरगुती तांदूळ जरी तुम्ही घरात वापरता तो घेतला तरी चालेल। असं काही नाहीये की लांब दाण्याचाच पाहिजे असा, जो आपल्याकडे अवेलेबल आहे तो तुम्ही करू शकता। समजा तुमच्याकडे भाज्या काय नसतील, गाजर आहे, कोबी आहे, तरी पण बसेल। फरसबी नाही तर आणत बसू नका। कांदा पात नसेल, तर ओला कांदा नसेल तुमच्याकडे आणलेला, तर आपण साधा कांदा आपला रोजचा घरचा कांदा घातला तरी चालतो, त्यांना काही समजत नाहीये। फक्त थोडासा आपल्याकडे हे पाहिजे, सोया सॉस पाहिजे आणि चिली सॉस जरी नसेल तरी तुम्ही, जर तुमच्याकडे पोपटी मिरच्या असतील कमी तिखट, आता ह्या तिखट आहेत म्हणून मी मिक्सरला लावण्याची पेस्ट बनवू शकत नाही, पण जर पोपटी मिरच्या असेल त्याची पेस्ट बनवून तुम्ही घातली तरी चालते। तर आता मी ह्या साध्या मिरच्या घेतल्या आहेत, तिखट मिरच्या घेतल्या आहेत, 3 आहेत, पण मी 2च वापरणार आहे कारण तिखट होईल। पण ह्या काय करणार आहे, मी अशा थोड्याशा अशा चीर देणार आहे त्याला आणि फोडणीमध्ये टाकणार आहे, कारण की खाताना त्यांना आपल्याला कोणालाही खाताना आपल्याला समजून येतं की बाबा इथे मिरची आहे। जर मिरची बारीक केली तर ही भाजी आणि ह्याच्यामध्ये फरक जाणवत नाही, मिरची आपल्या पोटात जाईल म्हणून मुलांना त्रास होईल त्याचा। आणि मोठ्या माणसांना पण तिखट खाल्ल्यानंतर आजकाल ऍसिडिटीचा भरपूर त्रास होतो, म्हणून काय करायचं, मिरची कापायची नाही अशा वेळे, जरासा त्याला छेद द्यायचा फक्त आणि अख्खी मिरची टाकून द्यायची। तर आता फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं राहिलं आलं। तर मी आता पहिलं काय करते, तांदूळ धुवून 10 ते 15 मिनिटं धुवून ठेवते, तोपर्यंत इकडे गॅसवर पाणी तापत ठेवते। तर पहिले मी तांदूळ धुवून घेते, मी एका भांड्यामध्ये पाण्यामध्ये थोडे तांदूळ पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचे आहेत आपल्याला। चला तर मग मी तांदूळ धुवून घेते। पाण्याला आता उकळी आली आहे बघा, असं पाणी उकळून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये टाकायचा थोडासा, हा बघा, लिंबाचा रस। लिंबाचा रस टाकल्यामुळे काय होतं, भात आपल्याला थोडा पांढरा शुभ्र होतो। आणि आता टाकायचं आहे आपल्याला मीठ आणि थोडंसं तेल। तेल टाकल्यामुळे भात सळसळीत होतो, थोडंसं तेल टाकते मी आणि चवीपुरतं, म्हणजे जेवढं भाताला आपल्याला लागेल तेवढं अंदाजाने तुम्ही मीठ टाका। मीठ टाकलं 2 चमचे। आता मी हे तांदूळ जे धुवून ठेवले आहेत ना, ते काय करायचं, पाणी सगळं नितळून घ्यायचं आणि नंतरच त्या पाण्यामध्ये तांदूळ टाकायचे। कारण की पाणी जर हे आपण थंड पाणी टाकलं तर त्या पाण्याची उष्णता कमी होईल आणि भात आपला मग चांगला सळसळीत असा होत नाही, तुटतो भात। म्हणून काय करायचं, गरम पाण्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकायचे। पण शक्यतो तुम्ही 10 ते 15 मिनिटं तांदूळ असे भिजत ठेवा हे बघा। आणि हा लांब दाण्याचा तांदूळ असतो तो तुटण्याची शक्यता जास्त असते, म्हणून त्याला एकदम सौम्य हाताने असं घ्यायचं असतं। तर आता आपण पाणी तिकडे उकळलं आहे, मी हे पाणी काढून घेते आणि तांदूळ तिकडे पाण्यामध्ये टाकून घेते। तर तांदूळ पाण्यामध्ये टाकले की लगेच काय करायचं, असं ढवळून घ्यायचं त्यांना हलक्या हाताने एकदम, असं झारा वगैरे काहीतरी घ्यायचं आणि हलक्या हाताने ढवळून घ्यायची। पण आज काय करायचं, आपल्याला भात चांगला 100% शिजून घ्यायचा आहे, कारण बिर्याणीचा भात करतो आपण तेव्हा तो 70 ते 80% भात शिजवून घेतो, त्यामुळे तो कच्चा असतो। आणि हा भात आपल्याला काय करायचा आहे, ग्रेव्ही मध्ये टाकायचा नाहीये कुठच्या पण, म्हणून काय करायचं, भात जेवढा आपल्याला शिजवायचा आहे तेवढा शिजवून घ्या।
थोडा कच्चाच ठेवायचा असतो हा, पण तुम्हाला जर खायला कोणाला कंटाळा येत असेल कच्चा भात तर थोडा जास्त शिजवला तरी चालेल, पण मोडायला द्यायचा नाही. तर मी आता हा शिजवून घेते, दाखवते तुम्हाला किती शिजलाय तो. आणि बघा इकडे अशी ही गाळणी आणि खाली टोप असा ठेवून द्यायचा आणि म्हणजे तयारी करून ठेवायची. शिजला की आपण पटकन ह्या गाळणीमध्ये टाकू शकतो. आणि लगेच मग भात शिजवून ह्या गाळणीमध्ये काढला की नंतर थोडा ताटामध्ये काढून ठेवायचा. पूर्ण गार झाला भात, थंड झाला ना की आपण कढई ठेवायची आणि ह्या भाज्या टाकून घ्यायच्या कढईमध्ये आणि तो गार झालेला भात त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तर पटकन होणारा असा झटपट असा होणारा भात आहे दुपारच्या जेवणासाठी. तर तो तुम्ही नक्की ट्राय करा, मी दाखवते तुम्हाला. जर आवडली रेसिपी ना तर एक लाईक करा प्लीज. आता हा भात पूर्ण शिजला आहे बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा, तर मी आता कढईमध्ये सगळा काढून घेते असा पटकन, कारण की वेळ झाला तर तो भात जास्त शिजतो आणि त्याचे तुकडे पडतात, म्हणून असा काढून घेते मी. हा बघा, हा भात मी आता गाळणीमध्ये काढून घेतलाय. आता मी काय करते, हे ताट घेतलं आहे मोठं ना, त्या ताटामध्ये ओतून घेते. कारण की एकावर असा भात राहिला ना वरती तर तो भात नरम, खालचा भात नरम होतो एकदम. म्हणून काय करायचं, असं थंड करून घ्यायचा आणि जेव्हा आपण भाज्या फोडणीमध्ये टाकणार ना तेव्हा तो भात मोडणार नाही. हे बघा असा असा पसरून ठेवायचा व्यवस्थित, मग गार होतो तो भात. आणि काय काय वेळेस हा भात फ्रीज मध्ये पण ठेवतात कोण कोण की थंड होण्यासाठी तो, पण आपल्याला फ्रीज मध्ये नाही ठेवायचा आहे, लगेच करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण आता भाजीची तयारी करून घेऊया. कढई ठेवूया. कढई शक्यतो तुम्ही जे तुमच्याकडे पसरट कोणतंही भांड असेल ना ती घ्या, कारण की हा भात मोडता कामा नये. जर तुम्ही टोपामध्ये वगैरे केला तर लगेच मोडून जाईल तो, म्हणून काय करायचं, पसरट भांड घ्यायचं. तर मी आता कढई ठेवते तापत, दाखवते. आता मी कढई तापत ठेवली आहे बघा. 3-3.5 चमचा एवढं तेल टाकले, पळ्या एवढं तेल टाकलं आहे. आता हे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपण काय करायचं, भाज्या टाकून घ्यायच्या. भाज्या टाकताना गॅस बारीक ठेवायचा नाही, कारण ह्या भाज्या आपण हाय फ्लेमवरच करायच्या आहेत, गॅस मोठा ठेवून करायच्या आहेत. तर आता मी पहिल्यांदा टाकत आहे ह्याच्यामध्ये हा लसूण बारीक चिरून घेतलेला, एक 10 ते 12 पाकळ्या एवढं लसूण आहे. लसूण लगेच आपल्याला टाकायचं आहे आलं, छोटेसे तुकडे करून घेतले आहेत बघा. आणि ह्या भाज्या कापताना कधी पण तुम्ही बारीक कापून घ्या चौकोनी, आणि जर बारीक नाही कापलात ना, मोठ्या ठेवलात ना तर मुलं खाणार नाही, बाजूला काढून ठेवतात. म्हणून काय करायचं, मोठ्या बारीक करून घ्यायच्या. आता ही मिरची सांगते तुम्हाला. हे बघा, मी मिरचीला हा असा छेद दिलाय फक्त, कारण की आपल्याला समजायला पाहिजे म्हणून. आता मी ह्या मिरच्या टाकते 2. लगेच आपल्याला टाकायचा आहे हा कांदा. कांदा थोडासा आणि लसूण असं हलवून घ्यायचं. आणि मैत्रिणी, प्लीज तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर प्लीज एक लाईक करा, आणि कोण नवीन असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण की 8-10 दिवस झाले युट्यूबचा काही तो मेसेज आलेला, त्यापासून एकही सबस्क्रायबर माझा वाढला नाहीये माझ्या चॅनलवर. म्हणून तुम्हाला सांगते, प्लीज लाईक करा, त्याने मला दुसरी रेसिपी करायला उत्साह येतो. म्हणून सांगते, प्लीज लाईक करा. तर आता हे सगळं टाकून झाल्यावर लगेच टाकायचे आहेत आपल्याला बीन्स, फरसबी. आज मी हा लाकडी काविलता वापरला आहे, कारण की व्हिडिओ शूट करताना ना, रेसिपी बनवताना त्या स्टीलच्या भांड्याचा आणि ह्या कढईचा असा आवाज जास्त होतो आणि कंटाळा येतो. ऐकताना पण दुसऱ्यांना कंटाळा येत असेल, म्हणून म्हटलं माझ्याकडे होता तरी मी वापरला नव्हता, पण आता म्हटलं काढूया ह्याला. तर आता हे टाकून झालं, लगेच टाकायचे आहेत आपल्याला गाजर.
भाज्यांचा कडकपणा राहण्यासाठी गॅस आपण मोठा ठेवायचा आणि झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर त्या भाज्या नरम पडतील ना, म्हणून सांगते झाकण ठेवू नका. आता टाकायचं आहे आपल्याला कोबी, बारीक चिरलेला. कोबीने थोडा सॉफ्टपणा येतो, खाताना थोडं बरं वाटतं, मग कोबी टाकायचं. आणि असंही मुलांच्या पोटात कोबी जात नाही, मुलं खायला कंटाळा करतात, म्हणून टाकायचं पहिलं म्हणजे. आता हे झालं की लगेच आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. जेवढं भाजीला लागेल असं टाकायचं, कारण आपण पहिलं तांदळामध्ये टाकलेलं आहे शिजताना, म्हणून. आता जे आपण सॉस वापरणार आहोत, डार्क सोया सॉस आणि चिली सॉस, तर माझ्याकडे आहे ग्रीन चिली सॉस. तर त्याची टेस्ट त्या सोया सॉस किंवा सॉस ग्रीन चिली सॉसचा स्वाद तसाच राहण्यासाठी आपल्याला ही थोडीशी चिमूटभर अशी साखर टाकायची आहे. आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे हा सोया सॉस. त्याच्यानंतर लगेच टाकायचा आहे चिली सॉस. हा चिली सॉस तिखट नसतो. हे सगळं लगेच हाय फ्लेमवर परतून घ्यायचं होतं. आणि आता आपल्याला टाकायचा आहे लास्टला हा आपला गार झालेला राईस. आता मोकळा झाला आहे बघा. आता मी हे सगळं टाकून घेते आणि भेटते तुम्हाला. हा हे बघा, आता सगळा भात परतून झाला आहे, व्यवस्थित दिसतोय की नाही हॉटेल सारखा बघा. जर तुम्हाला जास्त सोया सॉस आवडत नसेल ना तर जास्त टाकू नका, हा असा कमी टाका, कारण की जास्त डार्क दिसला की कंटाळा येतो खायला, पण काळपट दिसला की. तर हा आता माझ्या परतून 2-3 मिनिटं मी परतून घेतला आहे बघा. हे बघा, तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे. तुम्ही आता ह्या वेळेस ना थोडं मीठ चेक करू शकता की परफेक्ट झालं आहे की नाही ते. तर मी बघितलं, मीठ बरोबर लागलं आहे. आता मी टाकून घेते भरपूर अशी कांदा पात. आता कांदा पात टाकली ना की 2 मिनिटं हलवू हाताने असं परतून घ्यायचं आहे बघा. हे बघा असं. तर मैत्रिणींनो, ही मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटद्वारे सांगा. एक छान अशी कमेंट करा, लाईक करा, आणि जर आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मुलांना सुट्टीमध्ये असंच काहीतरी नवीन करा. आणि जर काय करायचं असेल तर तुम्ही मला प्लीज कमेंटद्वारे सांगू शकता, मीही त्याच प्रकारे करेन, माझ्या मुलांना देईन. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. बाय.